तुम्ही तुमच्या फायनान्शियल नीड्स करता इन्व्हेस्टमेंट करत आहात, रिटायरमेंट, चाइल्ड एज्युकेशन, ड्रीम होम आणि बरंच काही, हे सगळं तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरून होणाऱ्या वेल्थ क्रिएशनवर अवलंबून आहे. पण हे काय, काही कारणाने तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधून प्री मॅच्युअर रिडम्पशन करायला लागत आहे. तुम्ही केलेल्या प्री मॅच्युअर रिडम्पशनमुळे भविष्यात कंपाऊंडिंगने होणारी वेल्थ क्रिएशन नष्ट झालेली आहे. तुमच्या फायनान्शियल नीड्स अचीव्ह व्हायच्या आत तुम्ही जर रिडम्पशन करत असाल तर ही एक खूप मोठी चूक आहे. हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. विकास आणि विलास हे दोन मित्र आपल्या फायनान्शियल गोल्स करता SIP सुरू करतात. विकास आपल्या SIP मधून कुठलंच रिडम्पशन करत नाही. विलास मात्र 5 वर्षानंतर 5 लाखाचं रिडम्पशन करतो. 25 वर्षानंतर दोघांच्या वेल्थ क्रिएशनमध्ये ऑलमोस्ट 48 लाख रुपयांचा फरक आहे. आता हे प्री मॅच्युअर रिडम्पशन कसं अवॉइड करायचं, याच्याकरता काही हॅक्स आणि ट्रिक्स आहेत का? हो आहेत की. त्याकरता रीलचा पार्ट 2 पाहायला विसरू नका आणि पेजला फॉलो करा.